हॅलो गाईज, आम्ही युज्युअल टुरिस्टसारखं कोकण प्राचीन म्युझियम बघायला आलो आहे. माझं OOTD बघा तुम्ही. कस्तुरीचं पण OOTD बघा तुम्ही. आम्ही वरचं खालचं, तिने माझं वरचं घातलं आहे, मग मी तिचं खालचं घातलं, क्रॉस कनेक्शन करून घेतलेलं आहे. सो लेट्स सी व्हॉट्स प्राचीन कोकण म्युझियम. OOTD, पप्पांचं OOTD आणि मग मम्मीचं OOTD. गाईज दिसतं तसं नसतं बघा, मम्मी फास्ट आहे आमच्यापेक्षा. हे आहे मम्मीचं OOTD. गूगल में से सर्च तो करेगी नंबर, मेरे पास उसका नंबर है पर अभी आज अपन बाइसेप फ्लेक्स करेंगे गाइस. अपन डाइट कोक पी पी के कल बाइसेप तो पंचर हो गया. ती बोलली 4 जण आहे, तुम्ही वेटिंग करा, तुम्हाला गाईड दिला जाईल. आणि मध्ये शंख प्रदर्शन होणार आहे तिथे. कॅमेरा अलाउड नाही आहे, तर मग जेवढं आम्हाला दाखवता येईल तेवढं आम्ही तुम्हाला दाखवू. आणि भरपूर सारे खाण्याचे पदार्थ आहे जे वरती आहेत, ते तुम्हाला खायचे असतील तर ते तुम्हाला वरती भेटतील. आता ऑर्डर करावी लागेल. प्राईस 250 आमचा 4 जणांसाठी. पर पर्सन किती होतं? पर पर्सन 50 होतं. काय अच्छा, आणि कॅमेराचे पण 50. हां, मग मी विचार करत होते परत रिटेक. पर पर्सन 50 रुपीज तिकीट घेतलं आहे आणि कॅमेराचे पण 50 रुपीज घेतले आहेत. पुढे काय अजून काय झालं ना. आणि इथलं एक वैशिष्ट्य आहे, इथे जेवढी झाडं आहेत त्यांना नावं दिली आहे, त्यांचे उपयोग छानपैकी दाखवले आहेत. त्यामुळे ज्यांना झाडांची माहिती नाही त्यांना पण झाडांविषयी माहिती मिळेल. थँक्यू. आम्ही आलो होतो प्राचीन कोकण म्युझियमला आणि तिथे ना ताईंनी खूप चांगली माहिती दिली आहे. तर मी हा एक ब्लॉग हा सेपरेट ठेवतो. तुम्ही पुढे पूर्ण जे काही माहिती आहे, जे काही म्युझियममध्ये आहे ते बघा, एन्जॉय करा आणि आपण डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू. ह्या ब्लॉगमध्ये फक्त प्राचीन कोकण म्युझियमचे डिटेल्स तुम्हाला भेटतील. सो लेट्स गो. नमस्कार, मी जिया. प्राचीन कोकणमध्ये मी आपले स्वागत करते. कोकण टुरिझम डेव्हलपमेंट अँड रिसर्च सेंटर ही आमची संस्था आहे आणि या ठिकाणी आम्ही पर्यटनात रोजगार निर्मिती हा विषय घेऊन आम्ही इथे काम करत आहोत. आपली संस्कृती निसर्गातून खुलली आहे. पूर्वजांनी विविध वनस्पती व प्राणी यांना देवत्व भाल करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. पूर्वी प्रत्येक गावात राखीव जंगल असे, त्याला देवराई असे म्हणत. त्यातील वनस्पती व प्राणी यांची हत्या केल्यास ते पाप समजले जाईल. विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आम्ही येथे नक्षत्र बाग तयार केले आहे. प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो. त्याची पूजा अर्चा केल्यास त्या व्यक्ती धनसौख्य आरोग्य प्राप्त होते. बाहेर आम्ही बोर्ड लावलेला आहे, तो तुम्ही एक्झिट करताना पाहू शकता. पिंपळ्यांना पवित्र मानते, तसेच त्यांना दीर्घायुष्याची प्रतीके मानते. याला पिंपळ पार असे म्हणतात, पण हा जो दगडी कट्टा बांधलेला आहे याला कोकणी भाषेत पार असे म्हणतात. हा पार सुमारे 400 वर्षापूर्वी बांधण्यात आला. हा जेव्हा बांधण्यात आला तेव्हा इथे पिंपळाचे रोप लावण्यात आले.
म्हणजेचा पिंपळ सुद्धा 400 वर्षापूर्वीचा जुना आहे. शिलालेख आहे. शिलालेख लिहिलेली कविता कवी माधव यांनी 100 वर्षापूर्वी लिहिली. चिपळूण येथे झालेल्या पहिल्या कोकणी मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला कोकणची प्रातिनिधिक कविता म्हणून स्वीकारण्यात आली. या कवितेत कवींनी कोकणच्या निसर्ग सौंदर्याचे सुंदर वर्णन केले आहे. या कवितेत नंदनवन हा शब्द आला आहे. नंदनवन या शब्दाचा अर्थ आहे स्वर्गातील इंद्राची बाग. ती जितकी सुंदर आहे तितकेच आपले कोकणी सुंदर आहे. ही गुहा काळाचे प्रतीक आहे. गुहेच्या अलीकडील आहे वर्तमान काळ. गुहेच्या पलीकडील आहे 500 वर्षापूर्वीचा भूतकाळ. इथून पुढे आपण पाहणार आहोत 500 वर्षापूर्वी कोकणी माणसे कशी राहत होती, त्यांची समाज रचना, ग्रामरचना, खाद्य संस्कृती, परंपरा कशा होत्या. गुहेतून येताना थोडं वाकून या. यात भगवान परशुराम आपल्या पुराणात असा उल्लेख आहे की 1000 वर्षापूर्वी भगवान परशुराम होऊन गेले. त्यांनी संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली आणि जिंकून घेतलेली संपूर्ण पृथ्वी दान केली. दान केलेली कोणती गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही, परंतु त्यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती. आपण जिथे उभे आहोत तिथे 1000 वर्षापूर्वी समुद्र होता. त्यांनी त्याच्याशी युद्ध केले आणि त्याला 40 ते 50 किलोमीटर पाठीमागे ढकलले आणि या सुंदर कोकण प्रदेशाची निर्मिती केली. म्हणून या कोकण प्रदेशाला परशुराम भूमी असेही म्हणतात. कोकणामध्ये लाल रंगाचा जांभा नावाचा दगड मिळतो. जांभ्या दगडाचा जो पक्का रोड आहे याला कोकणी भाषेत पाखाडी असे म्हणतात. ही पाखाडी सुमारे 400 वर्षापूर्वी बांधण्यात आली. पूर्वी ती गणपतीच्या देवळापर्यंत होती. काळाच्या ओघात नष्ट झाली. आता ती फक्त आपल्याला प्राचीन कोकणमध्ये शिल्लक राहिली पाहायला मिळते. पूर्वी सामान्यपणे अशा पाखाड्या ग्रामदेवतेकडे जाण्यासाठी बांधल्या जात असत. आज आपण सुद्धा या पाखाडीने प्राचीन कोकणमध्ये ग्रामदेवतेकडे जाणार आहोत. तेवढा पंखा घेतलाय तो कुठे? अरे हा रे, गाडीतच राहिला आहे ना. काय इथं खूप गरम होतंय बरं का. हे कोकमचं झाड आहे. याला जी फळे येतात त्यापासून कोकम सरबत व कोकम आगळ तयार केले जाते. यांच्या फळांपासून तेल तयार केले जाते. तसेच त्यांचा उपयोग कैलास जीवनसारख्या क्रीममध्ये केला जातो. इथे वाघ व वाघाची गुहा दाखवलेली आहे. इकडे गाव शिकार दाखवलेली आहे. म्हणजे हे गाव शिकार कोणाचं रान मारून खायचं म्हणजे चिरफळाचं झाड आहे. चिरफळाची फळे जंतुनाशक असतात म्हणून त्यांचा उपयोग शेतकरी धान्य साठवण्यासाठी करतो. तसेच त्यांचा उपयोग मसाल्यासारख्या पदार्थांमध्येही केला जातो. ते माडीवाला दाखवलेला आहे. ताडी माडी काढणारा.
हे काय म्हणून घेऊन चालला विकायला काय बनणार ताडी माडी प्यायची. ओ ताडी म्हणजे थोडक्यात ओके समझा समजा थोड़ा सा नया हूँ मैं इस फील्ड में इसलिए. हे आमच्या ग्रामदेवतेचं मंदिर आहे. पूर्वी धार्मिक संस्था गाव नियंत्रित करीत असत. गावातील गावकरी येथे एकत्र येत असत. गावातील 2 व्यक्तींची भांडणे झाली तर सगळा गाव एकत्र येऊन गाव प्रमुख त्यांच्या समोर न्यायदान करीत असत. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे लोक आपापल्या देवाकडे जातात आणि देवाचे दर्शन घेतात. आपण कोकणी माणसं सुद्धा वर्षभर देवळात जातो आणि देवाचे दर्शन घेतो. पण जेव्हा आपल्याकडे शिमग्याचा सण असतो तेव्हा हा देव या पालखीत बसवून प्रत्येकाच्या घरोघरी नेला जातो. म्हणजेच कोकणी माणूस आणि देव यांचं नातं इतक्या जवळचं आहे की आमचं एकमेकांना जाणं नसतं. या देवीचं नाव वाघजाई आहे. हे आम्ही नाव जाणीवपूर्वक ठेवलं आहे कारण असं म्हणतात ज्या निसर्गात वाघ असतो तो निसर्ग समृद्ध असतो. 500 वर्षापूर्वीचा निसर्ग सुद्धा असा समृद्ध होता. त्याला आमच्या भावविश्वामध्ये दैवत्वाचं स्थान आहे. ही आमची काही पारंपरिक वाद्य आहे. लाकडी ढोल आहेत, मातीचे ताशे यांचा खालील भाग मातीचा बांधलाय. हे ताशे 110 वर्षापूर्वीचे जुने आहेत. वाजवणारे कसबे असतील तर त्यांचा आवाज 2 ते 3 किलोमीटर पर्यंत जात असे. पूर्वी यांचा वापर संदेशवन किंवा धार्मिक कार्यात केला जात असे. आता वाटा देव आहे असं म्हणतात. कोकणात भरपूर भूत असतात तर कोकणवासियांची अशी श्रद्धा आहे की हा देव त्यांच्यावर नियंत्रण ठेवतो. म्हणून याला शिमग्याच्या वेळी गाराणे घातले जाते. तसे पशुबळी सुद्धा दिले जातात. हे विरगळ आहे वीर लोकांचे प्रतीकचिन्ह. म्हणजे जी माझी फ्रेंड रिसॉर्टला गेली ती भूतिया रिसॉर्टला त्याच्यात हा देव नव्हता. ते कडक लक्ष्मी दाखवलेले आहे. ओरतराजू स्वतःला चापकाने मारून घेतात व ते खेळ दाखवण्यासाठी गावामध्ये येत असत. हा कोळी समाज आहे. कोळी समाज लोक समुद्राच्या इतक्या जवळ राहतात. समुद्राच्या भरतीचे पाणी सुद्धा त्यांच्या घराला लागून जात. एवढी छोटी होडी घेऊन कोळी लोक समुद्रामध्ये 8 ते 10 तास खोलवर मासेमारी करतात. कधी कधी समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा ह्या त्यांच्या होडीपेक्षाही मोठ्या असतात. तरीही ती लोक कुशलतेने होडी वल्लवतात आणि पहाटेच्या वेळी घरी परत येतात. हा नाभिक आहे. पूर्वी कोकणामध्ये 12 बलुतेदार पद्धत अस्तित्वात होती. म्हणजेच नाभिक सुद्धा चर्मकार कासा हे लोकांना घरोघरी जाऊन सेवा पुरवत असत. त्या बदल्यात त्यांना पैसे नव्हे तर केवळ धान्य मिळत असत. म्हणजेच एका नाभिकाला एका कुटुंबातील पुरुषाची केस व दाढी करण्यासाठी वर्षभरासाठी 4 पायली म्हणजेच आत्ताचे 8 किलो धान्य मिळत असत. एवढ्या अल्प मोबदल्यात ही लोक समाजाची सेवा करीत असत. आमच्या नाभिकाविषयी आणखी थोडं मजेशीर वर्णन आमच्या लोकसाहित्यामध्ये आढळतं. असं म्हणतात गावातील प्रत्येक गोष्ट ही नाभिकाला माहीत असते आणि नाभिकाला माहीत असलेली गोष्ट ही गावभर होते. आता तुम्ही आलात ही गोष्ट ज्या अर्थी आमच्या नाभिकाला समजली त्या अर्थी संपूर्ण गावाला समजली. आमचं सगळं गाव तुमच्या स्वागतासाठी उत्सुक आहे. प्रथेप्रमाणे आधी खोतांच्या घरी जाऊ मग आज फेरफटका मारू. सरपंच खोत आहेत. राजाच्या गावातील थेट प्रतिनिधी म्हणजे खोत. धार्मिक व राजकीय बाबतीत पहिला मान खोताचा असे. खोत गावाचा प्रमुख असे. गावात न्यायदान करणे, महसूल गोळा करणे, कायदा व व्यवस्था सांभाळणे इत्यादी कामे खोताचे असत. खोत लोक जमीनदार असत. सर्वसामान्यपणे सुखवस्तू असत. त्यांच्या बसण्याच्या लग्बीवरनं ते कसं ऐषारामी जीवन जगायचे याची तुम्हाला कल्पना येईलच. ही खोतांची बायको आहे. कोकणी स्त्रिया सुंदरी होत्या आणि शूरी होत्या परंतु त्यांना स्वातंत्र्य नव्हते. माझ घराचं उंबरठा हीच त्यांच्यासाठी मर्यादा होती. ती खोतांची 2 मुले आहेत. ती आपला परंपरागत खेळ सोंगटा खेळत आहेत.
हाच खेळ महाभारतात धर्मराज आणि दुर्योधन यांच्यामध्ये द्यूत नावाने खेळला गेला. हस्तिदंती फासे असतात किंवा शंखांच्या कवड्या असतात, त्या टाकून विशिष्ट प्रकारचे दान मागितले जाते व त्यानुसार सोंगट्या पुढे मागे सरकून हा खेळ खेळला जातो. जर खेळणारे कसबे असतील तर हा खेळ 1 ते 2 रात्र सहज रंगत असते. इतका मजेशीर हा खेळ आहे. घराची रचना पा, खोत ज्या उंचवट्यावर बसले आहेत त्याला ओटी असे म्हणत. गावातील मान्यवर लोक ओटीवर बसत. समोर आहे ती पडवी, सर्व सामने पडवीला बसायचे. घराचे छप्पर पा, वरती छोटे छप्पर, त्यामध्ये गॅप, त्याखाली मोठे छप्पर आहे. कोकणामध्ये फार उष्णता असते, त्यामुळे घरातील उष्णता गॅप मधून सतत बाहेर पडते व बाहेरची थंड तिची जागा घेते, त्यामुळे घरातील वातावरण नेहमी थंड राहते. घरासमोर अंगण आहे, अंगणासमोर तुळस आहे. अंगण हे कोकणी घराचे वैशिष्ट्य आहे. इथे अडकीत त्यांचे प्रकार दाखवलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता. सुपारी फोडून खायला, पानामध्ये सुपारी, किती स्टायलिश. किती सुंदर आहे. घोड्याचा काय सगळे सुंदर आहे तो. हा शेतकरी आहे, याचं गवताचं घरण. याच्या कपडा जाऊ नका. आमच्या गावातील महत्वाचं उत्पादक घटक होतं. हा एकमेव धान्याचं उत्पादन करीत असे आणि 12 बलुतेदार खोत व राजा यांना धान्य पुरवण्याचे महत्वाचे काम तो करीत असे. म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पायाभूत घटक हा आमचा शेतकरी होता. पूर्वी याचं घर जसं असायचं तसंच घर आम्ही ते उभारलं आहे. ही जी चूल आहे हिला कोकणी भाषेत पेरसा असे म्हणतात. ही सतत पेटी ठेवली जायची, कारण पूर्वी लायटर किंवा माचीस नव्हती. शेतकऱ्याच्या बायकोला स्वयंपाक करायचा असेल तेव्हा तिथले 2-3 निखारगण स्वयंपाकघरात चूल पेटवत असत. जर हा विस्तव विजला तर घरातून गारगोडे ठेवलेले असत, त्या एकमेकांवर घासून हा विस्तव करावा लागत असे. ही शेणाने सारवलेली टोपली आहे, तिला कोकणी भाषेत कणगी असे म्हणतात. हिचा वापर धान्य साठवण्यासाठी केला जातो. कोकणी शेतकरी भात, नाचणी, हरिकोरी यासारखी धान्य पिकवत असे. या कणगीमध्ये ठेवून त्यावर चिरफळाची फळे पसरत त्यावर झाकण ठेवून ती बाहेरून शेणामध्ये लिंपून घेतली जात असत. त्यामुळे आतील धान्य 3 ते 4 वर्ष सहज टिकत असे. ही शेतकऱ्याची बायको आहे, ती शेतकऱ्याची मुलगी. हे उचल आहे. पूर्वी याचा वापर कपडे सुकत घालण्यासाठी केला जात असे. घरामध्ये गौरी गणपतीचा सण दाखवलेला आहे. इन्फॉर्मेशन खूप चांगली आहे, पण खूप जास्त गरम आहे. ऊन खूप आहे, म्हणजे दमट. गावाची माती समोर सर्व कामे कुंभारकाची मातीची मडकी तयार करणे, दिवाळीच्या वेळी पण तयार करून प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचवण्याचे काम कुंभारकाईत असत. हे जे सफेद रंगाचे मडके दिसते हे माडी काढायचे मडके आहे. कोकणामध्ये नारळाची झाडे मोठ्या प्रमाणात असतात. त्यांना नारळ येण्यापूर्वी पोई येते, तिला आडवा काप दिला जातो. बाजूने विशिष्ट प्रकारचा झाडपाला लावला जातो. तो पाला आतील माडी शोषून घेतो व ही थेंब थेंब गळणारी माडी या मडक्यामध्ये वरचोर साठवली जाते. थोडक्यात 12 बलुतेदारांचे व्यवसाय नष्ट झाले, परंतु माडी काढायचे व्यवसाय अजूनही चालू आहे. सोनारा गावातील महत्त्वाचा घटक होता. गावातील महिन्याला लागणारे दागिने, विद्या देवतांना लागणारे दागिने बनवून देण्याचे काम सोनार करीत असे. त्यांच्या अप्रतिम कलाकुसरीमुळे त्यांच्या दागिन्यांना जगभर मागणी होती. शिमगा, नवरात्र, अन्नवेळी ग्रामदेवतेला दागिने घालण्याचा मना सोनाराचा असे. हा वाणी आहे. चौडराजापूर दाभोळ या कोकणातील बंदरांना 5000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. या बंदरामधूनच भारतीय व्यापाऱ्यांनी जगाशी व्यापार केला. इथून निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये हस्तकौशल्याच्या वस्तू, तलम कापड, शंख, शिंपले, मसाले इत्यादी वस्तूंची निर्यात हा वाणी करत असे. त्या बदल्यात संपूर्ण जगातून भारतात सोने येत होते. म्हणजेच भारताने जे सुवर्ण अनुभवले याचे प्रवेशद्वार कोकणची बंदरे होती. सुतार सुतार आहे. कोकणातील 12 बलुते दाखवताना जे अधिक कौशल्य म्हणे त्या मी ते दाखवले आहेत. त्यापैकी सुतार आहे.
सुताराचे खरे काम शेतकऱ्याला लागणारे लाकडी अवजारे बनवून देणे हा सावंतवाडीचा सुतार आहे. सावंतवाडीतील लोकांचे लाकडावरील कोरीव कामे जगप्रसिद्ध आहे. त्यांच्या काही हस्तकौशल्याच्या वस्तू तुम्हाला आमच्या हस्तकला केंद्रामध्ये पाहायला मिळतील. ते दरवेळी दाखवलाय अस्वलाचा खेळ करणारा, गारुडे आहे सापाचा खेळ करणारा. हा लोहार आहे. ज्याप्रमाणे शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे बनवून देण्याचे सुतार कहतेस, त्याचप्रमाणे त्याला लागणारी लोखंडी अवजारे बनवून देण्याचे काम लोहार कहतेस. उदाहरणार्थ कोयता कुऱ्हाड नांगराचे फाड. 500 वर्षापूर्वी कोकणाची राजकीय स्थिती अस्थिर होती. बरेचसे लोक सैन्यामध्ये होते. त्यांना लागणाऱ्या लोखंडी ढाली व तलवारी बनवून देण्याचे काम लोहार कहतेस. याचे वैशिष्ट्य म्हणजे अजूनही कोकणातील खोत व मराठा यांच्याकडे काहीशा वर्षापूर्वीच्या तलवारी आहेत. त्यांना अजूनही गंजलेलं नाही. दर दसऱ्याला त्यांची पूजा केली जाते. तेले आहे. आपण कोकणी माणसं आपल्या जेवणात खोबरे तेलाचा वापर जास्त प्रमाण करीत असतो. शेतकरी आपल्या बागेतील खोबरे स्वतः तेलाकडे घेऊन जात असत व तेली त्याच्या देखत त्याला तेल पाडून देत असे. हा तेलाचा घाण आहे, याला खुंट असे म्हणतात. यामध्ये सुके खोबरे घातले आहेत. हे जे उभे लाकूड दिसते याला कोकणी भाषेत लाट असे म्हणतात. या लाटेला आडवे लाकूड अशा तऱ्हेने बांधले जाते की जेणेकरून ही लाट उभी राहते आणि इथे जोखडाला बैल बांधला जातो आणि या ठिकाणी आडव्या लाकडावर दगड ठेवून स्वतः तेली त्यावर बसतो व हे सर्व वजन घेऊन बैल गोल फिरवला जातो. त्यामुळे आतील खोबे रगडून त्याचे तेल निघते व हे तेल भरून काढायचे असेल तर प्रथम जोखडाचे बैल सोडायचे. जोखड बाजूला केली जाते. आडवे लाकूड बाजूला करून ही लाट बाजूला केली जाते व आतील तेल भरून काढले जाते. पुन्हा नवीन तेल पाडायचे असेल तर सर्व क्रमवार जोडून नवीन तेल पाडले जाते. म्हणजेच पूर्वी त्याला 5-6 ते 1.5 तेल काढण्यासाठी 1 ते 1.5 तास मेहनत घ्यावी लागत होती. यावरून तुमच्या लक्षात येईल की पूर्वीचे जीवन किती कष्टमय होते. हा बोरोड आहे. पूर्वी प्रत्येक व्यवसाय जातीने होता. व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्य नव्हते. प्रत्येकाला आपापल्या जातीचाच व्यवसाय करावा लागत असे. म्हणजे बांबूची वस्तू बनवण्याचे काम बुरुड करीत असे. हे सूप आहे, ही रोवळी आहे. हिचा वापर धान्य धुण्यासाठी किंवा धार्मिक कार्यात केला जात असे. जेव्हा आपल्याकडे शुभ कार्य असते तेव्हा आपल्या घरातील कुमारिका व सौभाग्यवती स्त्रिया या रोवळीमध्ये दिवा ठेवून हातात घेऊन उभ्या असतात. शुभ कार्य पार पडण्यापूर्वी जर हा दिवा विझला तर ते कार्य शुभ मानले जाते. अजूनही आमच्या चाकरमान्यांचे जर मुंबईला लग्न असेल तरी रोवळी गावावर मुंबईला पाठवली जाते. मुंबईला सर्व वस्तू मिळतात पण ही रोवळी मिळत नाही. अशा जागेवरून घाम निघतोय. ह्युमिडिटी ॲट इट्स पीक. असो नेक्स्ट. स्वयंपाकघर आहे. पूर्वी घरामध्ये दगडमातीच्या वस्तू असतात. ते जातणीसारखी दिसते, तिला घिरट असे म्हणतात. जातमध्ये धान्य दळून निघते तर घिरटामध्ये भात घातल्यात तेव्हा अख्खा तांदूळ बाहेर निघतो, कोंडा बाजूला होतो. हे पुरण यंत्र आहे. यामध्ये शिजवलेली डाळ घातली जाते व हे दोन्ही बाजूला उलट फिरवल्यात. त्यामुळे आतीला वाटून निघते. बाहेरच्या गोड पुरणपोळ्या बनवल्या जातात. ते शेव्याचे लाकडी यंत्र आहे. ते शेव्याचे लोखंडी यंत्र. तो शेव्याचा लाकडी पाट आहे. हा टिफिन बॉक्स आहे. वरती पाण्याचा तांब्या, खाली 3 डबे आहेत. बाजूला 2 चमचे आहेत. टिफिन बॉक्स दोन्ही बाजूने लॉक केलेला आहे. ही चहाची किटली आहे. ही दगडी उखळ आहे. यामध्ये पूर्वी भाताचं पै काढले जात असं. इकडे लाकडी चमचे आहे. सगळ्यात फेमस कोकणचं मावरी भात. ते मावरा बाजार दाखवलेला आहे. कासार आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे 12 बलूत प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन सेवा पुरत असत. त्याचप्रमाणे कासारा मुलीच्या घरी आला आहे.
पूर्वी कोकणातील मुलींची लग्न वयाच्या 8व्या किंवा 10 वर्षी होत असत. तोपर्यंत हा कासार या मुलीला बांगड्या भरण्याचा कोणताही मोबदला घेत नसे. ज्यावेळी मुलीचे लग्न होईल त्यावेळी मुलीचे वडील या कासाराला एक छोटासा सोन्याचा दागिना देत असे. या व्यतिरिक्त कोणताही मोबदला या कासाराला मिळत नसे. म्हणजे पूर्वीची समाज रचना एकमेकांच्या विश्वासावर आधारली होती. थोडक्यात 12 बलुतेदार आपले काम कोणत्याही नफ्या तोट्याचा विचार न करत केवळ कर्तव्य म्हणून करीत असत. हा पाणवठ आहे. पुढे प्रत्येकात भरपूर मोठे जंगल होते. त्यामुळे प्रत्येकात मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होत असे. जिथे गावात उंचावर 12 मै पाणी वाहत असे तिथे धरण बांधून प्रत्येकाच्या घरोघरी पाटणे पाणी नेले जात असे. वरती खवल्या मांजर दाखवलेला आहे. चर्मकार आहेत. चामड्याची वस्तू बनवण्याचे आणि चर्मकार करीत असे. याच्या जोडीला आणखी एक प्रसंग सांगतो जो 500 वर्षापूर्वी घडला. इथून 80 किलोमीटर अंतरावर मार्लेश्वरनाचे देवस्थान आहे. एका पर्वतात एक मोठी गुहा आहे. गुहेमध्ये शंकराची पिंड आहे. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गुहेमध्ये जिवंत साप आहेत. पूर्वी मार्लेश्वर देव एका गावात राहत होते. तेथील लोक वाईट मार्गाने वागू लागले म्हणून शंकरांचे पावित्र्य कमी होऊ लागले. आणणे शक्य नव्हते म्हणून त्यांनी गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला. मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री ते गावाबाहेर पडले. गावाबाहेर चर्मकाराचे घर होते. चर्मकार गरीब होता परंतु श्रद्धाळू व नीतिवान होता. शंकरांनी कोणत्याही जातीपातीचा विचार न करता चर्मकाराला मशाल लावण्याची विनंती केली. चर्मकाराने सुद्धा अतिथी देवभाव समजून मशाल लावण्यास सुरुवात केली. आज ज्या ठिकाणी मार्लेश्वर आहे त्या ठिकाणी शंकरांनी आपले खरे रूप प्रकट केले व चर्मकाराला दर्शन दिले आणि त्याला सांगितले यापुढे मी याच ठिकाणी राहणार. या गोष्टीला जवळजवळ 500 वर्ष होऊन गेली. परंतु दरवर्षी मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री शंकरांच्या त्यांच्या मुळगावातून पालखी निघते. तिला मशाल दाखवण्याचे काम चर्मकाराचा आजचा वंशच करतो. म्हणजेच मार्लेश्वर असे देवस्थान आहे जिथे कोणताही जातीभेद मानला जात नाही. अच्छा पिंड आहे. चप्पल हा धनगर आहे. धनगर या मराठी शब्दाचा अर्थ आहे ज्याच्याकडे भरपूर धनसंपत्ती. पूर्वी हा धनगर समाज इतक्या दुर्गम ठिकाणी राहत असे. तिथून त्यांचा पहिला बस स्टॉप देखील 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असतो. हे लोक ज्यावेळी गावात येत त्यावेळी त्यांच्या पायात चामड्याची वाना, हातात घुंगराची काठी व खांद्यावर फाटकी घोंगडी अशा वेशभूषेत येत असत. असे असले तरी प्रत्येक धनगर 100 ते 125 गाय आणि 5 ते 25 म्हशींचा मालक असे. प्रत्येक गाय म्हशींची किंमत 8 ते 10 हजारापर्यंत असते. या सर्वांची विक्री करायची म्हटली तर त्यांची किंमत काही लाखांमध्ये जाते. इतक्या धनसंपत्तीचा मालक हा धनगर होता. परंतु कोकणी लोकांची राहणीमान साधी असल्याने यांची राहणीमान सुद्धा साधी होती. बकरीची गोठी आहे. जंगली श्वापदांपासून संरक्षण होण्यासाठी ती अशी उंचावर बांधली आहे. तिच्या आतमध्ये 2 बांबूंच्या मध्ये फट आहे कारण त्यांनी केलेला मैला त्यातून बाहेर पडत असे. जरी छप्पराची रचना ओबडधोबड दिसत असते तरी पावसाच्या पाण्यामध्ये जाऊ शकत नाही. तेच नाही वाटत ते पानं ओलं होऊन जातं. हे खैराचे झाड आहे. याच्या आतील लाल रंगाच्या खोडापासून कातणार केला जातो. कातभट्टी आहे. खैराचे झाड तोडले जाते. त्याच्या आतील भांडे छोटे तुकडे केले जातात. ते तुकडे पहिल्या 4 मडक्यांमध्ये पाण्यासोबत उकळवले जातात. जो लाल रंगाचा पाक तयार होतो तो 5व्या मडक्यामध्ये विशिष्ट तापमानामध्ये उकळवला जातो. तो पाक सावलीमध्ये सुकत घालून त्याच्या छोट्या वड्या पाडल्या जातात. कातणार होण्याच्या प्रक्रियेला 3 ते 4 महिने लागतात. हे मचाण आहे. याचा पुरेपूर शिकारीसाठी केला जायचा. यावर जाताना 3 व्यक्तींनी चप्पल काढून जाऊ शकता. इथे मुखवटे ते घालून फोटो काढू शकता. इकडे आमचं शॉप आहे. काही खरेदी करण्यासाठी करू शकता. शॉपच्या पुढे आहे लास्पण शंख प्रदर्शन. तिथून चप्पल काढून जातो.
उंचावर आहे जितकं वाटतं तितकं सोपं. सोपं नाही. तू वर उंदीर आहे.